चित्राक्षी फर्निचर्स अँड इलेक्ट्रॉनिक्स स्वस्त दरात इलेक्ट्रॉनिक्स गृहोपयोगी वस्तू खरेदी करा। सर्व प्रकारच्या अंगणाचं माहेरघर। प्रोप्रायटर अजय वीज। संपर्क 9184 46 67 55 57। आमचा पत्ता रामजी सेलिब्रेशनच्या बाजूला चिखली रोड 33 केवी पॉवर हाऊस समोर बुलढाणा। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती या संस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात घोटाळे होत आहेत। या संदर्भात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने यापूर्वीही अनेकदा वृत्त प्रकाशित केले। आता या बँकेत नव्यानं आणखीन काही घोटाळ्यांची उकल झाली असून यातून मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर झाल्याचं तसेच कर्ज वाटपातही मोठा घोटाळा झाल्याचं समोर येत आहे। काही दिवसांपूर्वी जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण सभा अमरावती येथे पार पडली। अत्यंत वादळी अशी ही सभा ठरली होती, कारण बँकेच्या संचालक मंडळावर भागधारकांनी प्रश्नांची सरबत्ती केली आणि संचालकांना धारेवर धरले होते। या सभेत एका तरुणीने मोठा राडा केला होता। या तरुणीला अध्यक्ष अविनाश कोठाळे आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सभेच्या बाहेर घालवले खरं, परंतु त्या निमित्तानं बँकेत किती मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि हेरफेर सुरू आहे हे स्पष्ट होत आहे। बँकेचे एक कर्जदार संजय भार्गव यांच्या कर्ज प्रकरणाशी संबंधित हा सगळा घोटाळा आहे। भार्गव यांनी बँकेकडून गृहकर्ज घेतलं होतं। त्यांच्या खात्यातून 34 लाख रुपयांची रक्कम ही बँकेचे एक संचालक विलास राऊत यांच्या खात्यात जमा करण्यात आली। मुळात हा व्यवहार झालाच कसा याबाबत मोठी साशंकता आहे। एखाद्या कर्जदाराच्या खात्यातून रक्कम परस्पर ही बँकेच्या संचालकाच्या खात्यात वळती होतेच कशी, आणि या संदर्भात बँकेकडून कोणतीही चौकशी का करण्यात येत नाही। बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे हे तसं पाहता भ्रष्टाचाराचे शिरोमणी आहेत। नालायकपणात त्यांचा कोणीही हात धरू शकत नाही, परंतु एवढे करून देखील अत्यंत बेशरमपणे कोठाळे हे बँकेच्या आमसभेला उपस्थित शेकडो सभासदांसमोर तोंड वर करून सांगतात की बँकेत गेल्या 23 वर्षात 1 रुपयांचा देखील घोटाळा करण्यात आला नाही। मग कोठाळे साहेब एखाद्या कर्जदाराच्या खात्यातून रक्कम परस्पर संचालकाच्या खात्यात वळती होती तरी कशी? या व्यवहाराला तुम्ही काय म्हणाल? कोठाळे हे खरं तर अत्यंत खोटारडा व्यक्तिमत्व आहे। धादांत खोटं बोलणं आणि रेटून बोलणं त्यांचा धंदा आहे। जेव्हा एखाद्या घोटाळ्याविषयी त्यांना माहिती विचारण्यासाठी फोन केला जातो तेव्हा ते फोन घेत नाहीत, रिप्लाय देखील करत नाही, माहितीही पाठवत नाही, परंतु वर तोंड करून सांगतात की पत्रकारच खोटारडा आहे। याशिवाय बँकेत आणखीन एक महत्त्वाचा घोटाळा म्हणजे कर्ज घोटाळा आहे। अविनाश कोठाळे आणि त्यांच्या संचालकांनी येथेही मोठा घोळ घातलाय। बँकेचे एकूण 3878 कर्जदार आहेत। एकूण कर्ज वाटप 226.58 कोटी आहे। मात्र यापैकी अर्ध्याहून अधिक म्हणजे 55% कर्ज वाटप हे केवळ 175 जणांना केलंय। या कर्जाची एकूण रक्कम ही 126 कोटी होते। उर्वरित एकूण कर्जदार 3703 जणांना 45% कर्ज वाटप केलेले आहे, जे 126 कोटींचं कर्ज वाटप झालंय। यावरून कर्ज वाटपात मोठा घोळ झाल्याचं स्पष्ट आहे। बँकेने आपल्या अहवालात NPA बाबतही खोटी आणि चुकीची माहिती दिली। रिझर्व्ह बँकेच्या नुसार जिजाऊ बँकेचा NPA 8.12% आहे, तर बँक सांगते की NPAचा आकडा 2.76% एवढा आहे। यावरून एक स्पष्ट आहे की कोठाळे यांनी जागोजागी मोठा घोळ केलाय। बँकेत मोठ्या प्रमाणात घोटाळे गैरव्यवहार होत आहेत। बँकेत ठेवण्यात आलेला पैसा हा जनतेचा आहे, परंतु त्याचा वापर कोठाळे अत्यंत मनमानीपणे करत आहेत। बँकेने जो आपला अहवाल दिलेला आहे त्यात बँकेचा नफा देखील फुगवून दाखवण्यात आलाय। मात्र रिझर्व्ह बँकेच्या तपासणीनुसार बँकेचा नफा केवळ 1,33,00,000 रुपये आहे। हा नफा पुरेसा नसतानाही बँकेच्या वतीनं सुरुवातीला 15% लाभांशाची घोषणा केली आहे, परंतु रिझर्व्ह बँकेच्या दट्ट्या बसल्यानंतर मात्र बँकेने हा लाभांश केवळ 10% केला। जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक ही खरे तर अविनाश कोठाळे भ्रष्ट आणि हिटलरशाही कारभारामुळे दिवसेंदिवस डबघाईला येत आहे। बँक कितीही ढासळू शकते अशी स्थिती आहे। तरीही कोठाळे हे बँकेच्या CA हाताशी धरून खोटी आकडेवारी दाखवतायत। या संदर्भातही रिझर्व्ह बँकेनं आक्षेप घेतला असून हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर आहे। बँकेच्या कामकाजाची एकंदर स्थिती पाहता ठेवीदार आणि खातेदारांनी वेळेस सावध होणं गरजेचं आहे। बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे आणि त्यांचे काही संचालक हे बँकेत प्रचंड घोटाळे करून स्वतःच्या तुंबड्या भरत आहेत, परंतु त्यातून बँकेच्या सर्वसामान्य ग्राहकांचं मोठं नुकसान होणार आहे। या पुढील काळात देखील बँकेत होत असलेल्या विविध प्रकारच्या घोटाळ्यांची जंत्री प्रकाशित करीत राहू। जनतेला जागृत करणं आणि जनतेचं नुकसान टाळणं हा आमचा उद्देश आहे। जोपर्यंत महाभ्रष्टाचारी अविनाश कोठाळे आणि त्यांच्या काही भ्रष्ट संचालकांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही देखील शांत बसणार नाही, कारण जनतेचे हित जोपासणं हे आमच्या पत्रकारितेचं आद्य कर्तव्य आम्ही समजतो। आम्ही सत्य ते बाहेर काढू आणि दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच कायम राहील। सिटी न्यूज बुलढाणा।